आता पुढील अध्यायामध्ये सुद्धा अ, सांगतायत की अध्याय 59 श्री नर्मदा महात्म्य व श्री शिव महिमा वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच दान धर्म विधानश्च श्रोतुमिच्छामि कल्पग दरिद्रा भिक्षवो वापि कथम यान्ति शिवालयम. राजा युधिष्ठिरने विचारले, हे कल्पक, मी दानधर्माचरणाचे नियम श्रवण करू इच्छितो. दरिद्री भिक्षुक शिवस्थानी कसे जातात, कोणत्या विधीने व कोणत्या दानाने पाप नष्ट होते, हे महामुनी सर्व लोकहितार्थ आपण सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे अनघ, मी तुम्हाला शास्त्रानुसार यथार्थ कथन करतो, ते ऐकावे. कमल, बिल्वपत्र, दर्भ व श्री नर्मदा जल श्री ब्रह्मदेवाने साधारण धर्माचे कारण सांगितले आहे. सर्व धर्म श्रद्धेमुळे पवित्र असतात. त्यानुसार पुराण व वेदाने उपदेशिलेल्या धर्माचरणाने मनुष्य स्वर्गात जातो. जो मनुष्य सुती लाल वस्त्र अथवा व्याघ्रचर्म, मृगचर्म वा नूतन वस्त्र, पवित्र धूप व यज्ञोपवीत श्री शिवाचे ध्यान करणाऱ्या ब्राह्मणाला श्रद्धापूर्वक देतो, तो वस्त्राचे जितके धागे असतात तितके 1000 वर्ष शिवलोकात पूजित होतो. तसेच सर्व लोकांत आनंदाने भोग भोगतो. पुन्हा पृथ्वीवर येऊन राजा होतो. भोजपत्र, पाणी, शय्यासन व पांघरून आदी पृथ्वीवर पृथ्वीवर गरजवंतांना देऊन शिवलोकात पूजित होतो. श्री महादेवाला जो शिवभक्त नैवेद्य, भाजी, मुळे, फळे अर्पण करतो, त्याच्या पुराण फलासंबंधी ऐका. तांदळाचे दाणे, फळे तांदुळाचे दाणे, फळे, पाने यांची जी संख्या असते तितके 1000 वर्ष तो शिवलोकात पूजित होतो. दहीभाताने भरलेले सुंदर भिक्षापात्र जो शिवभक्ताला देतो, त्याचे पुण्यफल ऐका. करोड वर्ष महाभोग भोगत शिवलोकात राहिल्यावर तो पृथ्वी तलावर राजा होतो. थंड पाण्यात साखर घालून केलेले सरबत जो शिवभक्तास देऊन तृप्त करतो, तो लाख वर्ष शिवलोकात आनंदाने राहतो. साखरेचे सरबत कपड्याने गाळून ते भरलेला कलश जो शिवभक्ताला देतो, त्याचे पुण्यफल ऐका. तो सर्व भोग भोगून निर्मळ बिलोरी सफेद विमान प्राप्त करतो व शिवलोकात करोड वर्ष आनंदाने राहतो. जो पलाश वृक्षाच्या पानांचे वा अन्य पानांचे द्रोण करून शिवयोगिनींना देतो, त्याला ताम्रपात्र दिल्याचे पुण्यफल मिळते. जो ताम्रपात्र शिवयोगीला देतो, तो 6 करोड कल्प शिवलोकात पूजित होतो. जो हातात त्रिशूळ, भाला व कमंडलू ठेवतो, अशा शैवास प्रयत्नपूर्वक भोजन दिल्यास शिवलोक प्राप्त होतो. यथाशक्ती जो शैवाला भोजन देतो, तो शिवलोकात राहून श्रेष्ठ भोग भोगत विहार करतो. जो शैव धर्मात स्थित बुद्धिमान गृहस्थास भोजन देतो, तो महाभोग भोगून शिवलोकात पूजित होतो. जो शैवाश्रमाच्या व्रतानुसार आचरण करणाऱ्या मनुष्याला कंदमुळे आदी भोजन देतो, तो शिवलोकात दिव्य भोग भोगतो. याप्रमाणे श्री महादेवाच्या भक्ताला भोजन देऊन नमस्कार करून अनेक भोग भोगत मनुष्य शिवलोकात पूजित होतो. यमनियमांचे पालन करणाऱ्या शिवभक्तास यथाशक्ती भोजन देणारा शिवलोकात पूजित होतो. जे ज्ञानयोग जाणत नाहीत असे धर्मपालन करणारे सामान्य लोकसुद्धा श्रद्धेने शिवपूजन केल्यास शिवलोकात जातात. अनशन व्रत, क्षीरदान, उग्र तपस्या व यज्ञांनीही मनुष्याला जी गती प्राप्त होत नाही, ती गती दुराचारी मनुष्यास शिवभक्तीने प्राप्त होते. हे भरत वंशोत्पन्न राजा, मनुष्याला श्री नर्मदा जलाच्या स्पर्शाने जी उत्तम गती प्राप्त होते, ती यज्ञ दानादी उपायांनी प्राप्त होत नाही. या प्रकारे शिवलोक, गोलोक, श्री नर्मदा लोक याशिवाय शिवभक्तांबद्दल सांगितले. ज्ञानयोगाने शांत होणारे मानव परमशिव जपतात. सर्व दुःखाने मुक्त झालेला मनुष्य सदा सुखी असतो. पंचमहाभूते, अहंकार, सत्वगुण व 8वी प्रकृती या आवरणांनी शिवलोक जाणण्यायोग्य आहे. तसेच हजारो करोडो नागही जाणण्यायोग्य आहेत. विष्णुलोकाच्या वर महात्मा स्वामी कार्तिकेयाचे निर्मळ मोती समान परम शोभायुक्त स्थान आहे. स्वामी कार्तिकेय लोकाच्या वर श्री पार्वती देवीचे स्थान आहे, जे तप्त सोन्यासमान रंगाचे व सर्व गुणसंपन्न आहे. श्री पार्वती देवीच्या स्थानाच्या वर श्री महादेवाचे त्याहूनही उत्तम स्थान आहे.
ते करोडो सूर्यासमान तेजस्वी व सर्व कामनांनी परिपूर्ण आहे. तिथे अगणित योगाभ्यास करणारे सर्व गण राहतात. श्री महादेवाच्या जवळ राहणारे हिरण्यगर्भ, कर्म, वसु, रुद्र आदी नावाचे देव नित्य भगवान महादेवाची स्तुती करतात. ज्ञान ध्यानात मग्न भिक्षा भोजन करणाऱ्या जितेंद्रिय सत्कर्मी पापनष्ट झालेल्या शांत ब्राह्मणांनी ते 10,000 सूर्यासमान तेजस्वी श्रेष्ठ स्थान प्राप्त करण्यायोग्य आहे. ज्या सत्य स्थानात क्लेशवर्जित निर्मळ मनाचे महात्मा राहतात व श्री नर्मदाचे सेवन करतात ते मानव ते पद प्राप्त करतात. ज्या सत्यस्थानात क्लेशवर्जित निर्मळ मनाचे महात्मा राहतात व श्री नर्मदाचे सेवन करतात ते मानव ते पद प्राप्त करतात. हे पार्थ, श्री महादेवाने सांगितल्याप्रमाणे मी हा वृत्तांत सांगितला. श्री नर्मदा तटावरील ज्या दानाबद्दल मी तुम्हाला सांगितले त्या दानाचा 1000वा हिस्सा सुद्धा जे अन्य तीर्थास जातात त्यांच्या दानाच्या तुलनेत विशेष आहे. शिवाय जे माझ्या मार्गदर्शनानुसार दान आदी करतात ते सर्वज्ञ सर्वत्र गमन करणारे निर्मळ व सर्व मनोरथांनी परिपूर्ण आहे. शुद्ध कर्म करणारे महाऐश्वर्य संपन्न करतात. शुद्ध कर्म करणारे महाऐश्वर्य संपन्न असतात आणि स्वेच्छेने सदेह वा विदेह होतात. पार्वतीपती जगतस्वामी श्री महादेवाचे हे नाशरहित विशुद्ध आद्य दिव्यस्थान नित्य आहे. तसेच असते. अशा प्रकारे ही 9 स्थाने आहेत जिथून श्री नर्मदा निघाली. तिथे अष्टसिद्धीचे ऐश्वर्य नित्य अक्षय व अव्यय असते. जे गुरुच्या मार्गदर्शनाने ध्यान योगानुसार देवाचे नित्य ध्यान करतात त्या सिद्ध लोकांना ते पद प्राप्त होते. श्री नर्मदा तटावर बसून मनोरथांच्या तहानेने रहित जे लोक शिवज्ञानाचा अभ्यास करतात ते सुद्धा शिवलोक प्राप्त करतात. जो एक दिवसभर शिवध्यान व शिवधर्म परायण होतो त्याच्या धर्माचा अंत नसतो. योग धर्म सर्वांचे सार असल्यामुळे पापरूपी मुदगरांनी भेदला जात नाही. वज्राच्या तांदळाप्रमाणे तो जाणल्यास त्याचे महाफल मिळते. देहांतापर्यंत साधलेल्या धर्माने मनुष्यास आद्यस्थान शिवलोक प्राप्त होतो. जिथे अनेक भोग भोगत 10,000 कल्पापर्यंत क्रीडा करत तो सुखाने राहतो. 10,000 कल्पानंतर स्वामी कार्तिकेयाचे स्थान प्राप्त होते. जिथे तो पूर्व स्थानाच्या अर्धा काळ विहार करतो व सुखाने राहतो. त्यानंतर मनुष्यास विष्णुलोक प्राप्त होऊन तो तिथे निवास करतो. सरते शेवटी त्यास ब्रह्मलोक प्राप्त होऊन तिथेही त्याचे वास्तव्य असते. ब्रह्मलोकातून सुटल्यावर तो पुन्हा शिवलोकात जाऊन सुखाने राहतो. याप्रमाणे त्या लोकातून ब्रह्मलोक विष्णुलोक आदी लोक क्रमाक्रमाने प्राप्त होतात. सर्व लोकात क्रमाने विहार केल्यावर मनुष्य लोक प्राप्त होतो. मग पुन्हा श्री शिव व श्री नर्मदाचे सेवन करतो. हे भरतवंशोत्पन्न राजा, इथे अमरकंटक पर्वतावर जे दान मी तुम्हाला सांगितले त्याची सर्व प्रशंसा करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री नर्मदा महात्म्य व श्री शिवमहिमा वर्णन नावाचा 59वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे दिलेली आहे की गती काय होते नर्मदा तटीस चा सहवास केल्यानंतर दान तप यज्ञ आदी ध्यान आदी आचरण केलं असता काय फलश्रुती होते हे दिलेलं आहे. तर त्या फलश्रुतीमध्ये हे इथे त्यांनी कार्तिकेय त्यांचं पण स्थान प्राप्त होतं. त्यानंतर विष्णुलोक ब्रह्मलोक शिवलोक हे प्राप्त होतं. पुन्हा परत मनुष्य लोक प्राप्त होऊन पुन्हा परत नर्मदा तटीचा सहवास आणि असं हे चक्र चालू असतं. कारण जे ध्यान केलेलं आहे त्याचं फल प्राप्त करण्यासाठी हे लोक प्राप्त होतात आणि त्याचं फलाचा हे क्षय झाला असता पुन्हा परत नर्मदा तटी येऊन साधना तपस्या आणि पुन्हा फलप्राप्ती अशा रीतीने इथे मनुष्याचा कसा उद्धार होतो म्हणजे हे दिलेलं आहे की अशा पद्धतीने ध्यान केलं दान केलं नर्मदा तटी की त्याचा उद्धार आहे आणि त्याची गती काय पद्धतीने होते हे विस्ताराने इथं दिलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 60वा.
अध्याय 60वा श्री नर्मदा महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. वैष्णवं दानधर्मश्च कथ्यमानं निबोध मे. विष्णुयोगं समभ्यस्य सर्वक्लेशापनुत्तये. वैष्णवं दानधर्मश्च कथ्यमानं निबोध मे. विष्णुयोगं समभ्यस्य सर्वक्लेशापनुत्तये. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, आता वैष्णवास दानधर्म करण्यासंबंधी मी जे सांगतो ते जाणून घ्यावे. सर्व क्लेशांचा नाश करण्यासाठी विष्णुयोग अभ्यासावा. तुपाने स्नान, स्तोत्र पठन आदीने विधिपूर्वक श्री विष्णूचे पूजन करून द्वादशीला श्री नर्मदा तटावर श्री विष्णूच्या नावाने एक दुभती गाय जो दान करतो त्याच्या पुण्यफलासंबंधी तुम्ही ऐका. धर्मराज जसे श्री विष्णूचे पूजन करतात तसेच तोही पूजला जातो. चंदन, फुले आदींनी पूजन केलेले व सोन्याच्या आभूषणांनी कपड्यांनी सजलेल्या 10 बैलांसहित 1000 गाभण गायी ज्यांना मिळाल्या त्या 1000 शैव व वैष्णवांना जो भोजन देऊन तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रराज उच्चारून भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करून वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांनी व्याप्त व पवित्र श्री विष्णूच्या पूजनाने शोभित श्री नर्मदा तटी दीप प्रज्वलित करून त्या गायींसमोर मंत्र म्हणावा. गावो ममाग्रतो नित्यं गावः पृष्ठात एवच. गावो मे हृदये वापी गवांमध्ये वसाम्यहम. याचा अर्थ असा, गायी सदा माझ्या पुढे, गायी माझ्या मागे, गायी माझ्या हृदयात राहाव्यात व मी गायींच्या मध्ये राहावे. गायीचे शिंग व शेपटीला स्नान घालून सफेद कपडे परिधान करावे. चंदन लेप अक्षतांनी युक्त तांब्याचे पात्र घेऊन श्री नर्मदा स्नान जलसेवन करून शिवाय गायीच्या शेपटाचे जलसेवन करून पौर्णिमेला चंद्र पूर्ण रूपात दिसत असताना अथवा चंद्रग्रहण असताना त्या ब्राह्मणांसहित श्री विष्णूचे पूजन स्मरण करावे. निज सेवक, पुत्र, पत्नी, बंधू व बांधवांसहित श्रद्धापूर्वक पुढील मंत्र म्हणून गायी श्रीकृष्णाला अर्पण कराव्या. मंत्र श्राद्धे दाने च होमे च विवाहे मंगले तथा गोमातरः स्थिता नित्यं विष्णुलोके शिवात्मिकाः शिवायैता मया दत्ता विष्णवे च महात्मने. याचा अर्थ असा, श्राद्ध, दान, होम, विवाह आणि इतर मंगल कार्यात गोमाता नित्य असतात, ज्या विष्णू लोकात राहणाऱ्या आहेत. मी या मंगलरूप गोमाता श्री शिव व श्री विष्णूला अर्पण केल्या आहेत. या प्रकारे सजलेल्या गायी जो पुरुष यज्ञार्थ ब्राह्मणास देतो त्यास 1000 गायींच्या दानाचे फल प्राप्त होते. तो निज 30 पिढ्या तसेच सेवक व बांधवांच्या नरकातून उद्धार करून त्यांना विष्णुलोक व शिवलोकात स्थापित करतो. स्वतः सर्वज्ञ, परिपूर्ण, विशुद्ध, सर्वव्यापी प्रभू श्री विष्णूप्रमाणे होऊन संसार सागरातून मुक्त होतो. या शास्त्र नियमाप्रमाणे गृहस्थ स्वर्गलोक प्राप्त करतात. हे भरतवंशोत्पन्न राजा, विना ज्ञानयोग चातुर्वर्ण्य कोणीही भक्ताने श्री नर्मदा व कपिला संगमात यथा वैभव यज्ञ करून ब्रह्मतेजाने शोभित दरिद्री ब्राह्मणाला चंद्र सूर्यग्रहणात व्यतिपात, संक्रांत, षडशीतिमुख, सोमवती अमावस्या, कार्तिकी, युगादी तिथी वा अन्य कोणत्याही पुण्य दिवशी केवळ 1000 गायी दान कराव्यात, ज्यामुळे पितर गाथा गातात. आमच्या कुळातही असा कोणी पुत्र भावा जो श्री नर्मदा कपिला संगमात अथवा मुक्तिदायी कोटी तीर्थात सर्व सामग्रीसहित गोदान करून आमचा नरकातून उद्धार करेल. हे दान देणारा 10,000 वर्ष वैष्णव लोकात विहार करतो. हे राजेंद्र, तुम्ही सुद्धा 1000 गायी दान कराव्यात, ज्यामुळे तुमचे पितर देवांप्रमाणे स्वर्गात आनंद अनुभवतील. आता इथे प्राचीन इतिहास कथन करतो. प्राचीन युगास महायशस्वी चक्रवर्ती युवनाश्व राजा होता. त्याचे पुण्य इंद्रदेवाच्या शतपट होते. तो प्रजापालनात तत्पर होता. त्या राजाची अयोध्या नगरी ब्रह्मलोकासमान शोभायमान होती. त्या अयोध्येत सत्ययुगात सर्वधर्म परायण युवश्वान
युवनाश्व राजाने बृहस्पती व श्री ब्रह्मदेवासमान मुनिश्रेष्ठ वशिष्ठ यांनी निज पुरोहितांना यथारीती नमस्कार करून विचारले, कोणत्या स्थानी, कोणत्या तीर्थक्षेत्री, कोणत्या देशात, कोणत्या देवालयात यज्ञ करावा. तेव्हा वशिष्ठ आदी सर्व मुनींनी सांगितले, पृथ्वीवरील सर्व तीर्थमय पवित्र स्थान नैमिषारण्यात आहे. तिथे अश्वमेध यज्ञ करोडपट अधिक फलदायी होईल. हे राजा, हे तीर्थ मत्स्य पुराणात मत्स्य रूप धारण केलेल्या भगवान श्री विष्णूने सांगितले आहे. निज पुत्र मनुला सूर्यदेवाने सुद्धा सांगितले आहे. सर्व पुराणात मत्स्य पुराण श्रेष्ठ सांगितले आहे. प्राचीन युगात वेद नष्ट झाले होते, त्यांचा उद्धार मत्स्य रूपाने केला. जेव्हा वेद नव्हते तेव्हा सर्व ब्राह्मण वेदरहित झाल्यामुळे यज्ञ कर्म करू शकत नव्हते. हे युवनाश्व राजा, हे नैमिष तीर्थाबद्दल तुम्हाला सांगितले. निज पुरोहित वशिष्ठांकडून हे ऐकल्यावर धर्मिष्ठ व सत्यवादी निज मंत्र्यांना राजाने आज्ञा दिली, यज्ञ सामग्री घेऊन तुम्ही त्वरित चलावे व देशात घोषणा करावी. त्यानंतर यज्ञकर्म करण्यासाठी युवनाश्व राजाने देवांना आवाहन केले. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, देवराज इंद्र, कार्तिक स्वामी तसेच कुबेर व सुरासुर वंदित श्री महादेवांना विशेष आवाहन केले. सुवर्ण व माणिक मोती आदी रत्नांनी युक्त 10,00,000 गायी, 1,00,000 घोडे, 30,000 हत्ती, माणिक मोती व खूप सुवर्ण याशिवाय नानाविध खाद्यपदार्थ, धान्य, आभूषणे, यज्ञ सामग्री तसेच नाना सहस्त्रयाने, विविध देशांचे राजे, नाना हजारो वाद्ये, मनोहर गीते आणि वेदघोषांनी आकाश व पृथ्वी दुमदुमून गेली असताना नैमिषारण्यात प्रवेश केला. जिथे श्री महादेव व श्री विष्णूंच्या दर्शनाने त्वरित पापनाश होतो. हे नैमिष तीर्थ देवलोकांप्रमाणे स्वर्ग सोपान आहे. तिथे स्नान करून व हरिहराचे पूजन करून मनुष्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि कापसाची गंजी जशी आगीने क्षणार्धात भस्मसात होते, तशी या नैमिष तीर्थाच्या कीर्तनाने अनेक जन्माचे घोर पाप तत्क्षणी नष्ट होते. हे महात्म्य असलेल्या नैमिषात दीक्षित ब्राह्मण व देव आले, शिवाय 10,000 दीन मनुष्य आले. हे अनग भरत वंशोत्पन्न राजाने त्या सर्वांना तसेच देवांना आभूषणे दिलीत. ओम नमः शंकराय, ओम नमो माधवाय असे म्हणून त्या राजाने सुवर्णपात्रात जल व दर्भ देऊन संकल्प केला. हे राजेंद्र, यज्ञस्थान करण्यासाठी 10 योजनपर्यंत सुवर्ण यज्ञयूप रोवले. त्यानंतर वशिष्ठ आदी ब्राह्मणांनी यज्ञ करवला. त्यावेळी दिव्य यानावर आरूढ होऊन सर्व देव आनंदित झालेत व त्याच देवतांनी जय जयकार करत म्हटले, तुमच्यासारखा अन्य राजा नाही. राजाला सुद्धा त्याच्या तुल्य कोणी नाही असा अहंकार निर्माण झाला. तेव्हा अंतःपुरातील रहिवासी व सामानासहित यानावर स्वार होऊन राजा नैमिषारण्यातून निघाले. तेव्हा त्यांनी एका वानराला पाहिले. त्या वानराने त्यांची वाट अडवली. राजा, थांबा थांबा, मी काय सांगतो ते ऐका. या यज्ञाने काय साध्य झाले? या यज्ञकर्मात केवळ देवांना यज्ञभाग दिला. तुम्ही अहंकारामुळे मतिहीन झाले आहात. तुम्ही स्वतःला यज्ञकर्ता समजता. प्राचीन काळी सत्यधर्मराजाने अमरेश्वरला केलेल्या यज्ञात माझे मुख सोडून गळ्यापासूनचे सर्व अंग सोनेरी झाले होते व माझी पिले जी तिथे गेली होती त्यांचीही सर्वांगे सोनेरी झाली होती. श्री नर्मदा व कपिला संगमात जिथे यज्ञाचे वाहत आलेले जल मिसळले होते, चिखलात लोळून तिथे स्नान केल्याने आमची ही स्थिती झाली. चतुर्विध भूतग्राम व गंधर्वही आपल्या या नैमिषारण्यातील यज्ञास आलेत. त्या यज्ञाच्या जलात मी लोळलो, चिखलात लोळलो व नंतर पुन्हा शरीरास पाण्याने धुतले, पण मला काहीच फल मिळाले नाही. यामुळे आपला यज्ञ निरर्थक झाला. सत्य धर्मव्रत राजा, या यज्ञात आपण 10,000 गायी, विपुल धन व अन्नदान केले, पण ते सर्व निरर्थक आहे. दान आणि तपस्येने आपण त्रैलोक्य मिळवले, परंतु आपण हे जाणत नाही की सर्व तीर्थांची माता निश्चितच श्री नर्मदा देवी आहे. हे राजा, जसे अमरेश्वरला झाले तसे मी आपल्यास सांगितले. आपले कल्याण व्हावे. आता तुम्ही अयोध्येला जावे. मीही सप्तकल्प राहणाऱ्या श्री नर्मदा तटी जातो. आपल्या यज्ञाबद्दल ऐकून मी नैमिषारण्यात आलो होतो. आता मी निराश होऊन
जातो. माझे मुख सोनेरी झाले नाही. वानराचे वचन ऐकून नश्व राजाने विचारले, वानराच्या रूपात आपण कोण आहात? हे सत्य सांगावे. वानराने सांगितले, मी जाबालीचा कदंब नावाचा प्रसिद्ध पुत्र होतो. स्वाभाविक निजकर्मांनी वानर योनी प्राप्त झाली. हे सुव्रत, मी या वानर रूपात सर्व तीर्थांत भ्रमण करत होतो, परंतु माझे कुठेही कल्याण झाले नाही. केवळ सत्यधर्म राजाच्या यज्ञात इतके झाले. माझे मुख सोडून सर्व देह सोनेरी झाले. वानराचे वचन ऐकून राजा पुन्हा नैमिषारण्यात लोटला व त्याने देवादिदेव यज्ञपुरुषाची आराधना केली. नमस्कार करून प्रसन्न केल्यावर रसाळ शब्दात राजा म्हणाला, हे देवा, माझ्या यज्ञात केलेले दान, तपस्या व नियमानुसार स्वकल्याण इच्छित असताना एका वानररूप जीवाने स्ववृत्तांत मला सांगितला, तेव्हा त्याचे मुख सोनेरी व्हावे यास्तव आपण काहीतरी करावे. तेव्हा करोडो सूर्यासमान तेजस्वी नैमिष तीर्थदेव प्रत्यक्ष राजा युवनाश्वला वदले. पृथ्वीवर नैमिष तीर्थ, आकाशात पुष्कर तीर्थ व त्रैलोक्यात अमरकंटक पर्वत प्रसिद्ध आहे. हे पुत्र, तू स्वामी कार्तिकेयाने सांगितलेले पुराण श्रवण केले नाहीस? सर्व नद्या व तीर्थांची माता, नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा आहे. तिच्या केवळ नामसंकीर्तनाने मनुष्य संसार बंधनातून मुक्त होतो. आता नैराश्य सोड. सर्व तीर्थांत अमरकंटक मुख्य आहे. आता पुन्हा सत्यधर्मराजा तिथे यज्ञ करेल. श्री नर्मदा व कपिला संगमात वानराचे मुख निस्संदेह सोन्याचे होईल. वानर श्रेष्ठ नैमिष व आदिदेव हरिहराला नमस्कार करून अत्यानंदाने निज स्थानी निघून गेला. त्यानंतर राजा युवनाश्वने सुद्धा जसा इंद्राने अमरावतीत प्रवेश करावा तसा अयोध्या नगरीत प्रवेश केला. वानर जिथे सत्यधर्म राजा होते त्या स्थानी जाऊन सत्यधर्म राजाला म्हणाला, श्री नर्मदा, कपिला संगमात आपल्या यज्ञांत स्नानातून उत्पन्न झालेल्या चिखलात लोळल्यामुळे माझे मुख सोडून सारे अंग सोनेरी झाले. आता आपण पुन्हा तिथे यज्ञ करून माझे मुखसुद्धा सोनेरी करावे. त्यामुळे वानर योनीतून मुक्त होऊन मी गंधर्वांचा राजा होईल. त्याच्या सांगण्यावरून राजाने जेव्हा यज्ञ केला तेव्हा तो श्रेष्ठ वानर पूर्णतया सोनेरी देहाचा झाला. देवांच्या वाद्यांच्या नादात अनेक आभूषणांनी सजून हंसाने जुंपलेल्या यानाने अप्सरागण वारा घालत असताना या तीर्थाच्या प्रभावाने तो वानर शिवलोकात गेला. तिथे असलेले अन्य जीवसुद्धा सर्व स्नान करून स्वर्गात गेलेत. हे पार्थ, हा प्राचीन वृत्तांत जसा घडला तसा तुम्हाला सांगितला. याच्या श्रवण कथनाने हजारो गोदानाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री नर्मदा महात्म्य वर्णन नावाचा 60वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथं नर्मदा मैयाची पुन्हा हे तीर्थ कसं त्रैलोक्यामध्ये पवित्र आहे आणि महान आहे याची प्रचिती देणारा अध्याय पुन्हा इथं सांगितलेला आहे. आणि जो इतिहास घडला तो इथं सांगितलेला आहे. आणि त्यावरून कारण सर्व तीर्थ ही प्रत्येक कल्पाच्या अंती नष्ट होतात आणि पुन्हा नव्याने निर्माण होतात. परंतु मैया ही अमर अविनाशी आहे. ती कायम असणारी आहे, अशी अमृता अशी आहे. त्यामुळे मैयाची जी श्रेष्ठत्व आहे, महानत्व आहे, ते त्रैलोक्यामध्ये आबाधित असं आहे, अमर अविनाशी असं आहे. आणि तिचं ऊर्जा क्षेत्रसुद्धा त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे सर्व तीर्थ जी आहेत त्या तीर्थांच्या ज्या देवता आहेत त्यासुद्धा मैयाला मानतात आणि नर्मदा मैया च्या स्थानी येऊन शुद्ध होत असतात. हेही त्या तीर्थांच्या देवतांनी सांगितलेलं आहे.